मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंबीय अंतरवाली सराटीमध्ये आलं होतं. मनोज जरांगेंनी पुन्हा उपोषण सुरू केलंय. तेव्हा मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी संतोष देशमुखांचं कुटुंब आलं होतं. यावेळी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी उपोषणात बसलेल्या महिलांमध्ये जाऊन बसल्या. दरम्यान संतोष देशमुख यांच्या पत्नीला त्यावेळी चक्कर आली. आजूबाजूला उपस्थित असलेल्या महिलांनी तातडीनं डॉक्टरांना बोलवून त्यांची तपासणी केली. जरांगेंसोबत इतरही काही आंदोलक उपोषण करत होते. यावेळी धनंजय देशमुखही उपोषणात सहभागी झाले होते. ते त्यावेळी काय म्हणाले ऐका. माझं स्पष्ट मत आहे, माझ्या भावाच्या न्यायासाठी मी आणि समाज, गाव, सर्व लोकप्रतिनिधी, विविध संघटना आणि सर्व स्तरातील लोक हे न्यायाच्या भूमिकेत आहेत. आणि मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द आहे, त्यावर आमचं कुटुंबीय, गाव, समाज म्हणजे अस्वस्थ आहे की मुख्यमंत्री साहेब आपल्याला न्याय देणार, हे शासन आपल्याला न्याय देणार. जरी यंत्रणा सगळ्या राबवलेल्या असल्या तरी त्यांना इनडायरेक्टली जर काही अडचणी आल्या तर त्याची जिम्मेदारी ही घेतली पाहिजे. या भूमिकेत मी आहे आणि मला न्याय पाहिजे. न्याय मागत असताना ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि माझी तशी मागणी आहे. धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर कायम राहिले तर काही अडचणी येऊ शकतात का? आल्या तर त्याच्या सर्वस्वी जिम्मेदार हे प्रशासन असेल. मला सांगा, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री भेटले आणि अजितदादा असे देखील सांगितले की येऊन दोघांनाही भेटला. मात्र दोघांचे एकच मत आहे की जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्यावर बळजबरीने कारवाई करणं हे देखील योग्य नाही. याच्यातले जे आरोपी आहेत ते सुद्धा आम्ही म्हणजे जे गुन्ह्यातले आरोपी आहेत ते देखील असंच म्हणत होते की आमच्यावर काही गुन्हा नाही, आम्ही काही केलेलं नाही. पण आज ते सगळ्या गुन्ह्यामध्ये आहेत. म्हणजे माझी विनंती आहे की ज्या गोष्टीने या हत्या प्रकरणात तपासाला अडचण येईल अशा सगळ्या गोष्टीची काळजी या सरकारनं अगोदरच घेतली पाहिजे, जेणेकरून अडचण आल्यानंतर पुन्हा सोडवण्यापेक्षा अडचण येण्याच्या अगोदरच अडचण न निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावे. अशा जर अडचणी येत राहिल्या तर तुम्हाला वाटते का संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळेल? न्याय घेण्यासाठीच आम्ही आहोत आणि त्यांनी शब्द दिलेला आहे. ते शब्द पाळतील तशा दृष्टिकोनातून ज्या यंत्रणा राबवलेल्या आहेत त्या काम करतायत. पण जर इथं आम्हाला काही चुकीचं झालं आमच्या सोबत तर मग आमचं पाऊल पुढचं काय असणार आहे हे आम्ही वेळोवेळी सांगू. अशा प्रकारे देशमुख कुटुंबीय आंदोलनस्थळी सहभागी झालं. संतोष देशमुखाच्या कुटुंबियांच्या विनंतीवरूनच आईच्या हातून त्यांनी पाण्याचा एक घोटही घेतला. जरांगेंनी 4 दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. त्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे. सरकारकडून मात्र अद्यापही प्रतिसाद आलेला दिसत नाही. अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेलं उपोषण, देशमुख कुटुंबियांचं तिथे जाणं, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.